नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे वादळवाट या कथेमधील भाग 3 मध्ये। तुम्ही या अगोदर या कथेचे भाग बघितले नसतील, तसेच आणखी इतर कथा बघितल्या नसतील तर मराठी सुंदर कथा या आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन बघू शकता। शिवानी सोबत रात्र घालवल्यानंतर अविनाश सरळ त्याच्या ऑफिसमध्ये गेला। तिथे त्याने बऱ्याच मीटिंगला उपस्थिती लावली होती, खूप काम केले, पण प्रत्येक वेळी त्याचे मन शिवानीकडेच वळत होते, तिच्या बोलण्याकडे जात होते। तो शिवानीबद्दल विचार न करण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण प्रत्येक वेळी त्याचा प्रयत्न अयशस्वी होत होता आणि तो तिच्याबद्दल विचार करून खूप अस्वस्थ होत होता। ती खरोखर आज रात्री दुसऱ्या कोणासोबत आहे का याचा विचार करून अविनाशचे मन बेचैन झाले होते। अविनाशच्या हातात एक क्रिस्टल बॉल होता, जो त्याने आपल्या मुठीत घट्ट धरला होता। नाही, ती दुसऱ्या कोणासोबत झोपू शकत नाही, तो स्वतःसोबतच बडबड करत होता। मोबाईलच्या रिंगच्या आवाजाने अचानक अविनाश शुद्धीवर आला, पण त्याच्या विचारांनी तो स्तब्ध झाला होता। काय रे, त्या कुत्रीने माझ्यावर काय जादू केली आहे? मी तिच्याबद्दल का विचार करत आहे? तिला फसवू दे, तिला ज्याच्यासोबत झोपायचे आहे त्याच्यासोबत झोपू दे, मला काय फरक पडतो? गेली खड्ड्यात, ती आता माझी पत्नी नाही, माझे तिच्यासोबत काहीही संबंध नाही। स्टॉप अविनाश, तिच्याबद्दल विचार करणे थांबव, तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर। ती फक्त एक कॉल गर्ल आहे, जी पैशासाठी एवढे घाणेरडे काम करते। मला तिची पर्वा नाही, मला अजिबात फरक पडत नाही। काही वेळात अविनाश पुन्हा त्याच्या कामात व्यस्त झाला होता। दिवसभराच्या प्रदीर्घ काळानंतर अविनाश घरी आला आणि सोफ्यावर बसला। आराम करण्यासाठी त्याने आपले डोळे बंद केले आणि सोफ्यावर आरामात डोके टेकवले। काही वेळ असाच पडून राहिल्यानंतर अविनाशने पुन्हा डोळे उघडले। त्याचे डोळे खूप लाल झाले होते, त्याच्या हाताच्या मुठी आपोआप घट्ट आवळल्या गेल्या होत्या। त्याने टेबलावर ठेवलेल्या आपल्या मोबाईलकडे पाहिले आणि नकारार्थी आपली मान हलवून हे विचार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता। बस झाले अविनाश, बस झाले, तू काय विचार करत आहेस? तुला काही फरक पडत नाही, फक्त त्या मुलीबद्दल विचार करणे थांबव। अविनाश रागाने उठला आणि आपल्या रूममध्ये गेला। बाथरूममध्ये जाऊन तो फ्रेश झाला आणि स्वतःसाठी जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये आला। अविनाश स्वतःचे जेवण स्वतःच बनवायचा, त्याला दुसऱ्यांनी बनवलेले जेवण आवडत नव्हते। त्याने घरातील नोकरांनाही किचनमध्ये येण्यास मनाई केली होती। जेवण बनवल्यानंतर त्याने आपले ताट वाढून घेत डायनिंग टेबलावर येऊन बसला आणि जेवण करायला लागला। आज त्याला काहीही खाण्याची इच्छा होत नव्हती, सर्व काही कडू वाटत होते। छी, किती घाणेरडी चव लागत आहे जेवणाची, तो मनोमन बडबड करत होता। अविनाश काही वेळ तसाच तिथे बसून राहिला। त्यांनी शिवानीसोबत केलेल्या सर्व गोष्टींचा विचार करत होता, तिचे ते मखमली शरीर, तिचा उबदार श्वास, तिच्या शरीराचा वास। अविनाशने अगोदर जरी कितीतरी मुलींसोबत शारीरिक संबंध केले असले तरी पण त्याला कोणासोबतही ते एवढे आवडले नव्हते। शिवानी खरोखरच खूप आकर्षक होती। तो ही गोष्ट नाकारण्याचा कितीही प्रयत्न करत असला तरी खरोखरच त्याला उत्तेजित करण्याचे तिचे मार्ग खूपच आश्चर्यकारक होते। आज रात्री दुसरी कोणीतरी व्यक्ती तिच्यासोबत शरीर संबंध करणार आहे, हे खरंच आहे का? ती दुसऱ्या व्यक्तीच्या मिठीत असेल का? ती रडताना पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचे नाव घेईल का? ती व्यक्ती शिवानीच्या शरीराच्या प्रत्येक भागाला हात लावेल का, जसे मी करत होतो? तो शिवानीसोबत हे सर्व काही करेल का? आणि शिवानी माझ्यासारखी निर्लज्जपणे त्याला उत्तेजित करेल का? अंतर्वस्त्र, ती बोलली होती की ती अंतर्वस्त्राचा एक नवीन सेट खरेदी करणार आहे। ती त्याच पुरुषासाठी असेल का ज्याबद्दल ती बोलत होती? ती त्या पुरुषासमोर विवस्त्र होईल का? असे अनेक विचार करून करून अविनाशच्या रागाचा पारा वाढला होता। त्यामुळे निराश होऊन त्याने जेवणाची प्लेट रागाने खाली जमिनीवर फेकली। सर्वत्र जेवण अस्ताव्यस्त पडले होते। त्याने टेबलवर ठेवलेला आपला मोबाईल उचलला आणि कोणाला तरी कॉल लावला। रात्री छान तयार होऊन शिवानी अविनाशच्या घरी जाण्यासाठी बाहेर पडली। ती टॅक्सीमध्ये बसून अविनाशच्या बंगल्याबाहेर आली। टॅक्सीमधून उतरल्यानंतर शिवानीने आपला स्कर्ट काहीसा व्यवस्थित केला आणि बंगल्याकडे पाहिले। हे तेच घर होते जिथे तिचे लग्न झाल्यावर कुणाची तरी सून आणि कुणाची तरी बायको म्हणून आली होती। जिथे ती सून म्हणून आली होती तिथे आज पहा तिला कसे यावे लागत होते। शिवानीला याचा खूप त्रास होत होता, पण आता तिला कदाचित असेच जगावे लागणार होते। शिवानी आता अतिशय तणावात होती, कारण पुढील 1 महिना तिला अविनाशचा छळ सहन करावा लागणार होता। तिला समजत नव्हते की ती हे सर्व काही कसे सहन करणार होती। ती मध्येच तुटून पडणार होती का? नाही, तिला ते सहन करावेच लागणार होते। शिवानीने आपले डोळे बंद केले आणि आपल्या वडिलांबद्दल विचार करायला लागली। तिच्या डोळ्यात नकळत अश्रू जमा झाले होते। मजबुरी आणि पैसा,
माणसाला काहीही करायला भाग पाडू शकतो. शिवानीने तिच्या सर्वात वाईट स्वप्नातही कधी विचार केला नसेल की भविष्यात तिला हे काम करावे लागेल. सर्व बळ एकवटून शिवानीने बंगल्यात पाऊल ठेवला. आज एवढ्या दिवसांनी तिने आतून हा बंगला पाहिला होता. घरातील सर्व नोकर चाकर त्यांचे काम संपवून निघून गेले होते. आता घरात अविनाशशिवाय कोणीही नव्हते. संपूर्ण घरात शांतता होती. शिवानीच्या सँडलचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. तिने आपल्या आजूबाजूला आणि एकदा वर पाहिले. त्यावेळी ती हॉलमध्ये एकटी होती. जिन्यावरून कोणीतरी येत असल्याचे जाणवताच तिने आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण त्या अगोदरच समोरून आवाज आला. तू आली आहेस तर? तू येण्यासाठी खूप वेळ लावला आहे. तुला माहिती आहे ना, मला उशिरा येणारे लोक अजिबात आवडत नाहीत. शिवानीने जिन्याकडे पाहिले तर अविनाश त्याच्या कडक हावभावांनी जिन्यावरून खाली येत होता. अविनाश एवढा देखणा दिसत होता की शिवानीचे हृदय वेगाने धडधड करत होते. अविनाशने देखील शिवानीकडे पाहिले. शिवानीने आज निळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट घातला होता. तो स्कर्ट खूपच छोटा होता. मग ती हे कपडे घालून त्या व्यक्तीकडे जाणार होती का? छी, घाणेरडी. तिची हिंमत कशी झाली? माझ्या सरांनी मला सांगितले होते की तुम्ही मला एका महिन्यासाठी कामावर ठेवले आहे मिस्टर अविनाश इनामदार. मला माहीत नव्हते की तुम्हाला माझी सेवा एवढी आवडली असेल. शिवानी अविनाशकडे पाहून बोलली. फक्त तुमच्यामुळे माझे आजचे कस्टमर निराश झाले. आज मी दुसरा कोणासोबत तरी जाणार होते. मी त्याच्यासाठी खूप तयारी करून आले होते, पण क्लबमध्ये पोहोचल्यानंतर मला समजले की मला तुमच्या घरी यायचे आहे. म्हणून मला दुसऱ्या कस्टमरसोबतचा माझा प्लॅन रद्द करावा लागला. शिवानी खोटं बोलली. शिवानीच्या बोलण्यावर अविनाशने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. रागात हळूहळू चालत येऊन तो शिवानीच्या समोर उभा राहिला. म्हणजे हा सेक्सी ड्रेस घालून तू आज दुसरा कोणाला तरी आनंद देणार होतीस? अविनाश हे शब्द अतिशय कडक आवाजात बोलला. हो, मी जाणार होते. तो बिचारा माणूस एवढ्या दिवसांपासून माझी वाट पाहत होता. मला याची खात्री आहे की तो आता तुला खूप शिव्या शाप देत असेल. शिवानी होकारार्थी मान हलवत बोलली. जणू काही तिला काहीच फरक पडत नाही. अविनाश इनामदारच्या नजरेत जे काही येईल ते दुसरे कोणीही पाहू शकत नाही. अविनाश शिवानीचे केस हातात पकडत तिला आपल्याजवळ ओढत बोलला. खरंच तर अविनाश इनामदार यांचे माझ्यावर लक्ष आहे. मी खूप भाग्यवान आहे. मला सांगा, मी तुमची कशी सेवा करू शकते? शिवानी इनामदार आजपासून 1 महिना तुमच्या सेवेत आहे. शिवानी मोक स्मित हास्य करत अविनाशच्या छातीवर बोटं फिरवत बोलली. अविनाशचे हावभाव अजूनच खराब झाले होते. त्याने शिवानीच्या केसांवरची आपली पकड अजूनच घट्ट केली. त्यामुळे शिवानीला वेदना होत होत्या. तुझ्यामुळे माझे जेवण करायचे राहिले. जा अगोदर माझ्यासाठी जेवण बनव. हे ऐकून शिवानीला आश्चर्य वाटले. माफ करा, मला वाटत आहे की मी काहीतरी चुकीचे ऐकले आहे. तुम्ही काय बोललात? अविनाशचे शब्द ऐकून शिवानी आश्चर्याने बोलली. मी बरोबर बोललो आणि तूही बरोबर ऐकले आहेस. मी बोललो की जा आणि माझ्यासाठी जेवण बनव. अविनाश डोळे मिचकावत बोलला. मला वाटत आहे की तुम्ही मला इथे जेवण बनवण्यासाठी बोलावले नाहीस. अविनाशच्या बोलण्यावर शिवानीने आपल्या भुवया उंचवल्या. तुला जे काही सांगितले आहे ते कर. विनाकारण तुझा मेंदू वापरण्याची गरज नाही. मी तुला माझ्यासाठी 1 महिना कामावर ठेवले आहे. मी तुला विकत घेतले आहे. मी या एका महिन्यात तुला काहीही काम करायला लावू शकतो आणि तुला ते करावे लागेल, कारण मी तुला त्यासाठी पैसे देत आहे जे तुझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहेत. अविनाश शिवानीचे केस सोडत बोलला. मिस्टर इनामदार, तुम्ही हे काय बोलत आहात? मी इथे तुमच्या बेडवर तुमचे मनोरंजन करण्यासाठी आले आहे, तुमचे घरकाम करण्यासाठी नाही. हे माझे काम नाही. शिवानी एक दीर्घ श्वास घेत बोलली. तुला एकदा सांगितलेले समजत नाही का? आणि मी तुला साफसफाई करायला सांगितली नाही. मी तुला जेवण बनवायला सांगितले आहे. खबरदार, जर तू 1 महिना माझ्या कोणत्याही ऑर्डरला नकार देण्याचा प्रयत्न केला तर मी जे काही सांगेन ते तुला मान्य करावे लागेल. पुढचा 1 महिना तू इथेच माझ्यासोबत माझ्या घरात राहणार आहेस. म्हणून शांतपणे किचनमध्ये जा आणि जेवण बनव, समजले? अविनाश वैतागून बोलला. अविनाशचे शब्द ऐकून शिवानीला धक्काच बसला. काय? पण मी तुमच्यासोबत तुमच्या घरी राहणार आहे, याबद्दल काही बोलणे झाले नव्हते. त्यामुळे मी तुमच्या घरी नाही राहू शकत. जेव्हा तुम्हाला माझ्यासोबत काही करायचे असेल तेव्हा तुम्ही मला फोन करू शकता. मी येईन, पण मी तुमच्यासोबत राहणार नाही. शिवानीचे उत्तर ऐकून अविनाश अस्वस्थ झाला होता. मी तुझे मत विचारले नाही. मी तुला ऑर्डर दिली आहे. तुला माझ्यासोबत राहावे लागेल. आणि जर मी तुमची ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला तर मग काय? या 1 महिन्यात मी फक्त तुमच्यासोबतच राहीन. म्हणजे मला दुसरा कोणताही कस्टमर घेता येणार नाही. मग मी पैसे कुठून आणणार? जर मी 1 महिना तुमच्यासोबत राहिले तर माझे किती नुकसान होईल याची तुम्हाला कल्पना आहे का?
मी माझ्या ग्रुपमधील सर्वात सुंदर आणि हॉट मुलगी आहे. कस्टमर मला ॲडव्हान्समध्ये बुक करतात. म्हणूनच मी माझ्या कामासोबत तडजोड करू शकत नाही. मी 1 महिना तुमच्या घरी राहू शकत नाही. मला खूप पैसे आणि खूप कस्टमर हवे आहेत. तुम्ही एकटे माझ्यासाठी पुरेसे नाही. शिवानी आपल्या छातीवर हात ठेवून बोलली. शिवानीचे शब्द ऐकून अविनाशने तिची मान धरली. शिवानीच्या शब्दांनी त्याच्या रागात तेल ओतले होते. आता मात्र शिवानी घाबरली होती. तिच्या कपाळावर हलकासा घाम आला होता. अविनाशचे हावभाव खूपच भयानक दिसत होते. मला असे वाटत आहे की तुझ्या शरीरातील आग खूप वाढली आहे. जर असे असेल तर ती विझवण्यासाठी मी पुरेसा आहे. तुला दुसऱ्या कोणाच्याही बेडवर जाण्याची गरज नाही. किमान आत्ता तरी 1 महिन्यासाठी नाही. आणि तुझ्या पैशाच्या गरजेनुसार तुझे 10 कस्टमर मिळून जेवढे पैसे देतात तेवढे मी 1 दिवसाला पुढील 1 महिनाभर देईल. आजपासून 1 महिना तू फक्त माझ्यासोबत राहशील. फक्त मला आनंदी करशील. दररोज तुला त्याची किंमत आणि तुझ्या अपेक्षेपेक्षा 10 पट जास्त मिळेल. आणि या काळात तू दुसऱ्या कोणालाही तुला हात लावू दिलास तर सावध राहा. शिवानीला जवळ आणत अविनाश बोलला. अविनाशने शिवानीच्या मानेवरून हात खाली घेतला आणि खिशातून एक चेक काढून तो शिवानीकडे फेकला. शिवानीने गोंधळलेल्या नजरेने अविनाशकडे पाहिले आणि नंतर चेक उचलला. त्यावर लिहिलेली रक्कम पाहून तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. शिवानीच्या चेहऱ्यावर एवढे आश्चर्य पाहून अविनाशचे भाव काहीसे बदलले. त्याच्या होठांवर राक्षसी तिरकस हास्य पसरले होते. वाईट नाही, पण मला हा चेक दररोज मिळेल का? चेकवर लिहिलेली रक्कम पाहून शिवानीने काहीशा मोहक स्मित हास्याने अविनाशकडे पाहिले. अविनाशने होकारार्थी मान हलवली आणि काहीशा कडक आवाजात बोलला. पण माझ्या काही अटी आहेत ज्या तुला मान्य कराव्या लागतील. जर तू माझ्या इच्छेप्रमाणे वागलीस तर तुला पुढील 1 महिना दररोज हा चेक मिळेल. शिवानीला खूप समाधान वाटत होते की तिला हवे तेवढे पैसे मिळत आहेत. तसेच तिला अविनाशशिवाय इतर कोणत्याही पुरुषासोबत संबंध ठेवण्याची गरज नव्हती. तिने मनोमन देवाचे आभार मानले, कारण हे काम तिने विचार केल्याप्रमाणे अवघड नव्हते. हो, पण ते निश्चितच खूप वेदनादायक होते, कारण तिला आता रोज तिच्या आवडीच्या व्यक्तीचा क्रूरपणा सहन करावा लागणार होता. पण पैशासाठी आणि तिच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी ती कोणत्याही वेदना सहन करण्यास तयार होती. शिवानीने चेक स्वीकारला आणि अविनाशकडे पाहून बोलली. मला सांगा, तुमची काय अट आहे? एवढ्या पैशासाठी मी तुमची कोणतीही अट मान्य करण्यास तयार आहे. शिवानीचे बोलणे ऐकून अविनाश सोफ्याकडे चालत गेला आणि त्यावर मोठ्या स्टाईलने बसला. शिवानी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. जास्त काही नाही, फक्त खात्री कर की जोपर्यंत मी तुला स्पर्श करत आहे तोपर्यंत कुणीही तुला स्पर्श करणार नाही, कारण मला दुसऱ्याचे खरकटे अन्न खाण्यात रस नाही. तुला माझ्यासोबतच राहावे लागेल आणि मी जे काही सांगेन ते तुला करावे लागेल. अविनाश शिवानीकडे नजर रोखून बोलत होता. अविनाशचे बोलणे ऐकून शिवानी काहीशा विचारात पडली. अविनाशच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य होते. जणू काही त्याला माहीत होते की शिवानी आता काय बोलणार आहे. ती हे सर्व पैशासाठी करत आहे. एवढे पैसे पाहून ती त्याची कोणतीही अट सहजपणे मान्य करेल. अविनाशने अगोदरच मनाशी ठरवले होते की शिवानी मान्य करेल, ती नकार देणार नाही, विशेषतः एवढी मोठी रक्कम पाहून तरी. पण पुढच्या क्षणी शिवानीने असे काही केले की ज्यामुळे अविनाशलाही धक्का बसला. शिवानीने तो चेक परत टेबलावर ठेवला. माफ करा, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी शोधा, मी हे करू शकणार नाही, असे बोलत शिवानी बाहेर जाण्यासाठी दरवाजाच्या दिशेने निघाली. अविनाशच्या रागाचा पारा अतिशय वाढला होता. तुझ्यात एवढी हिंमत की तू माझी ऑफर नाकारली? तुझी हिंमत कशी झाली? तू कोण आहेस? तुझी लायकी काय आहे? अविनाश रागाच्या भरात शिवानीला वाटेल ते बोलत होता. मी कोणी नाही, मला लायकीही नाही. तुम्हाला माझ्यासारखा किंबहुना माझ्यापेक्षा चांगल्या अशा हजारो सापडतील. त्या हजारोंपैकी कोणीतरी शोधा. मी तुमच्या सर्व अटी मान्य करण्यास तयार आहे, पण मी तुमच्यासोबत राहणार नाही. मी फक्त रात्री येईन आणि सकाळी निघून जाईन. जर तुम्ही माझी ही अट मान्य केली तर मी पुढील 1 महिन्यासाठी तुमच्यासोबत राहण्यास तयार आहे. जर नाही तर हा करार इथेच संपला. शिवानी मागे वळून अविनाशकडे पाहून बोलली. शिवानीची अट ऐकून अविनाशला अतिशय राग आला होता, पण तो शांतपणे उभा राहिला. काही फरक पडत नाही, तुम्ही विचार करा आणि मला सांगा. तसेही माझा अगोदरचा कस्टमर अजूनही माझी वाट पाहत आहे. गुड नाईट मिस्टर इनामदार. एवढे बोलून शिवानी दरवाजाच्या दिशेने चालायला लागली. तोच अविनाशने तिला आवाज दिला. थांब. अविनाशला खूप राग आला होता की इथून गेल्यानंतर शिवानी दुसऱ्या एखाद्या पुरुषाकडे जाईल. अविनाशचे रक्त उसळत होते. ही मुलगी एवढी निर्लज्ज कशी आहे? तो मनोमन शिवानीला शिव्या देत होता, पण अविनाशला समजत नव्हते की तो एवढा का रागवला आहे.
अविनाशचा आवाज ऐकताच शिवानीने मागे वळून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. ठीक आहे, मी तुझी एक अट मान्य करतो, पण तू माझ्या इतर अटी नाकारू शकणार नाहीस. मी तुला जे काही करायला सांगेल ते तुला करावे लागेल. आणि दुसरे म्हणजे जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत तू दुसऱ्या कोणासोबतही राहू शकत नाहीस. तुला याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अविनाशने रागावर नियंत्रण ठेवत एक दीर्घ श्वास घेतला आणि शिवानीला बोलला, ठीक आहे, मग मी तयार आहे. चेहऱ्यावर तिरकस हास्य घेऊन शिवानी बोलली. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.